नमस्कार, मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. आजकाल बऱ्याच घरांमध्ये अशा तक्रारी ऐकायला येतात की सुना अजिबात घरात काम करत नाहीत आणि सुनांना किचनमध्ये कामच करायला येत नाही आणि किंबहुना त्यांना ते करायला आवडत पण नाही आणि त्यांना जमतही नाही. तर आल्या की त्या फक्त म्हणजे कुठेतरी नोकरीच करत असतात आधी आणि यंत्रवत पैसा कमवतात आणि त्यांचं सगळं लक्ष पैसे कमवण्याकडे असतं. घरातल्या व्यवस्थेकडे, नीटनेटकेपणाकडे अजिबात त्यांचं लक्ष नसतं. अशी सगळ्यांची तक्रार असते. तर आता ही तक्रार कितपत खरी आहे किंवा काय आहे? तर ही तक्रार अगदी खरी आहे आणि खरंच सगळेजण असे जे तक्रार करतात त्याच्याबद्दल चुकीचं नाही आहे ते खरंच. म्हणजे खरोखर आजकाल असं झालेलं आहे की सुना घरामध्ये लक्षच देत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या बेडरूममध्ये लक्ष देत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या किचनमध्ये लक्ष देत नाहीत. व्यवस्थित कपडे ठेवणं, व्यवस्थित कपडे आवरणं हे करत नाहीत. वस्तू जागच्या जागी ठेवणं ते करत नाहीत. सगळी जबाबदारी ही घरातल्या सासूनेच करायची. बरं सासू काय म्हणते की जाऊ दे सून आहे, ती नोकरी करते म्हणून ती करते काही वर्ष. पण अहो ती पण सासू आहे, तिला पण थकायला होतं. ती किती दिवस करणार बरं घरातलं? काय? तिलासुद्धा कुठेतरी थकणं आहे, श्रमणं आहे, दमणं आहे. फार काळ ती करू नाही शकत या सगळ्या गोष्टी. तर थोडंसं सुनेने घरात लक्ष घातलं पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा असते. किती पैसे कमावते ठीक आहे, पण मग सासूला असं वाटतं की आम्हीही पैसे कमावले, आम्हीही नोकऱ्या केल्या आहेत, पण आम्ही घराकडं दुर्लक्ष नाही केलं. आता आमच्या वेळेला तर काही आमची सासू पण नव्हती. ही पण गोष्ट तितकीच खरी आहे की खरंच सासू नव्हती. नसतात काही जणांच्या सासवा, काही जणांना असतील तर माहीत नाही बाबा. मग त्या भाग्यवान. पण आमच्या वेळेला तर खरंच म्हणजे सासवा नसताना सगळं घरातलं करणं, मुलांना सगळं सांभाळणं, येणाऱ्या-जाणाऱ्यांचं बघणं, घरातली स्वच्छता ठेवणं, नीटनेटकेपणा ठेवणं, विविध प्रकार म्हणजे खाण्याचे सुद्धा विविध प्रकार करणं, हे सगळं आम्हीही केलं आणि बाकीच्या सासूबाई करत असतात. केलं असेल त्यांनी पण. तर मग आपली सून का करत नाही? ती पैसे कमवते म्हणजे काय ती एकटीच फक्त ह्याला जबाबदार आहे का? नाही. ती पैसे कमावते, घरात पैसा आणते, सगळं मान्य. पण ह्याचा अर्थ असा नाही की तिने फक्त बाहेरचंच काम करायचं, घरात लक्षच घालायचं नाही, असं तर नाही करता येत ना. लक्ष तर घातलं पाहिजे. पण मुख्य मुद्दा हा आहे की येणारी सून तिला किचनमध्ये काम करायला का आवडत नाही किंवा ती किचनमध्ये का काम करत नाही. तिला स्वयंपाकातला काहीच प्रकार का येत नाही. साधा चहासुद्धा काही जणींना करता येत नाही. तर काय कारण असेल बरं याचं? याला फक्त सर्वस्वी सुनाच जबाबदार असतील का? तर नाही. या सगळ्याला त्यांचे आईवडीलसुद्धा जबाबदार असतात तेवढेच. आता कसे तर ह्या ज्या सुना आहेत, लग्नाच्या आधी यांचं त्यांना ग्रॅज्युएशन करायचं असतं कशात तरी, म्हणून त्या 10वी नंतर बाहेर जातात शिकायला. मग स्पेशलायझेशन असतं म्हणूनही त्या बाहेरच असतात. डिप्लोमा घ्यायचा म्हणून बाहेर असतात. मग PG करायचं म्हणून बाहेर असतात. या सगळ्यामध्ये एकूण 8 ते 10 वर्ष आरामात जातात आणि त्याच्यानंतर नोकरी. मग नोकरीमध्ये एक्सपिरियन्स पाहिजे. मग त्याच्यासाठी परत आणखीन 2 वर्ष. एकूण काय तर ह्या सगळ्यामध्ये तिचे आईवडील तिला जे बाहेर पाठवतात ह्या सगळ्या गोष्टींसाठी, तर तिला काय असतं की सगळं बाहेर गेल्यानंतर हातात मिळतं. त्यामुळे तिला ती सवय होते. स्वतःला असं बनवून खाण्याची गरज किंवा वेळ तिच्यावर फारशी येत नाही. जरी त्या पेइंग गेस्ट म्हणून कुठेही राहिलेल्या असतील तर त्या तिथेच त्यांना जेवायला वगैरे पण मिळतं. पैसे दिले की आजकाल सगळीकडे मिळते किंवा मेस तर आहेतच सगळीकडे. मग त्या मेस असल्या की त्या मेसमध्ये जाऊन खाणं किंवा त्या घरी डबा लावणं असे सगळे प्रकार असल्यामुळे सगळं आयतं मिळतं. मग ह्यांना पदार्थ कसे बनवता येणार? साधी चहासुद्धा बनवण्याची यांना गरज नसते कारण येता येताच कुठून तरी चहा पिऊन येतात. त्यामुळे त्यांना चहासुद्धा बनवण्याची गरज नसते. हे सगळं त्यांना आधी पूर्णपणे कोणाच्या तरी म्हणजे असं शिक्षणाच्या म्हणजे शिक्षणाच्या माध्यमामुळे किंवा PG करायचं आहे म्हणून किंवा डिप्लोमा घ्यायचा आहे म्हणून किंवा नोकरी आहे म्हणून अशा सगळ्या कारणांमुळे तिला बाहेरच राहावं लागतं. ती घराच्या बाहेरच असते. म्हणजे एकूण काय तर ती आईच्या जवळ थांबली आहे आणि तिने आईकडनं काही 4 गोष्टी शिकल्या आहेत असं नाही. मग त्या मुलींच्या आया पण काय म्हणतात
किंवा मग आता एवढं करायचं म्हणजे एवढं शिकायचं म्हणजे मग थोडंसं होणारच की हो त्रास. मग आता सगळंच तिला कसं जमणार आहे? तिच्या म्हणजे घरातलं चहा पण करेल, स्वयंपाक पण करेल, बाहेरचं पण बघेल. मला कधी-कधी या विषयांचा खूप म्हणजे गोंधळ उडतो माझ्या मनात, की हे सगळं तर आपणही केलेलं असतं. मग पुन्हा असा विषय येतो, की सुना आजकालच्या म्हणतात, की तुमचं आमचं करू नका. आमची पिढी वेगळी आहे, तुमची पिढी वेगळी आहे, असं पण म्हणतात. काय वेगळी आहे मला काहीच कळत नाही. तेच हाडामासाचं शरीर आहे, तेच मन आहे, तीच कामं आहेत. जगाच्या वेगळं तुम्ही काही करत नाही. आम्हीही ग्रॅज्युएशन केलेलं आहे, आम्हीही पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, डबल ग्रॅज्युएशन केलेलं आहे. मग आम्हीही तेच केलं आहे सगळं, पण घरीच राहून केलेलं आहे. आम्हाला कुठे घर सोडून किंवा तुमचं म्हणजे गाव सोडून कुठे बाहेर जायची शिकायला गरज नाही भासली आम्हाला. नाही केलं आम्ही तसं. आणि त्यामुळे आमच्या घरात राहून आम्ही सगळं शिकलो सुद्धा आई-वडिलांकडनं. तुमच्यासोबत बोलता बोलता चहा पण घेते बरं का मी जरा. तर अशा या सगळ्या गोष्टी आहेत. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुम्हाला फक्त याच्यामध्ये सून जबाबदार असते असं वाटतं का? तर नाही. याच्यामध्ये आईवडिलांचा खूप मोठा हात असतो. कारण की ते जे आईवडील असतात, ते आईवडील काय करतात? त्यांना जास्त हौस असते. मुलीने शिकावं, मुलीने करावं. त्यांना असं वाटतं की मुलगी जास्त शिकली म्हणजे हुंडा जरा कमी लागेल. पण असं काही नसतं आणि आजकाल तर हुंड्याची पद्धत पण गेली. त्यामुळे मुलींनी सगळं शिक्षण बाहेर करायचं, नोकरी करायची. मग ती घरी आल्यानंतर तिला सासरी आणि मग तिचं जेव्हा नोकरी तिचे 2 वर्ष गेले की मग तिचं लग्नाचा वय होतं. मग तिला बोहल्यावर चढवायची. ह्या सगळ्यामध्ये काय होतं, ती काहीच घरातलं शिकतच नाही ना. मग शेवटच्या काही दिवसांमध्ये तर तुम्ही तिच्या मागे लागलात की "अगं तू आता हे करायला शिक, तू आता ते करायला शिक." तर तसं नाही होत. पी हळद आणि हो घरी असं नाही होता येत ना. त्यावेळी त्या मुलीला वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला आणि करायला गेली तरी घाई-घिसाडमध्ये तिला ते जमत नाही. काहीतरी सांडलवंड होतं, कशातरी काहीतरी जास्त कमी होतं. मग तिखट कमी, मीठ जास्त असं काहीतरी प्रकार होतात. म्हणजेच एकूण काय, कसं नेमकं कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण भाजीला फोडणी द्यायची, स्टेप बाय स्टेप वरणाला फोडणी द्यायची, हे सगळं तिला नाही समजत. आणि मग जेव्हा ती सासरी येते, तेव्हा काही दिवस तिचं कोडकौतुक होतं, की बाबा सून आहे, राहू देत, करते मी, राहू दे, करते मी, असं म्हणून ती सासू करते. घरातल्या आणखीन कोणी लेडीज असतील तर त्या करतात, जावा असतील तर त्या करतात, नणंदा असेल तर ती करते. म्हणजे असं सगळेजण तिला सांभाळून घेतात. पण असं आयुष्यभर नाही चालत. त्यामुळे सांगणं एवढंच आहे, की मुलींनो शिका, पण शिकता शिकता स्वयंपाक पण शिका. घरामध्ये व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा, टापटीपपणा हा सुद्धा शिका. फक्त चेहऱ्यावरचा टापटीपपणा, चेहऱ्याला लाली लावायची, लिपस्टिक लावायचं, गोरा-गोरा चेहरा दिसला पाहिजे म्हणून खूप सारं फाउंडेशन लावायचं किंवा वेगवेगळ्या क्रीम्स लावायच्या. असं करू नका. आपल्या चेहऱ्याप्रमाणे आपलं मन, आपलं काम, आपलं सगळंच छान असलं पाहिजे. तर आपल्या सासरीसुद्धा आपण प्रिय व्हायला पाहिजे सगळ्यांना. त्याच्यामुळे हे सुद्धा सगळं करा आणि सासरीसुद्धा तुम्ही प्रिय व्हा. आणि त्यासाठी लग्नाच्या आधी लग्न करण्याची घाई करू नका. सगळं शिकून घ्या, करा. कसं करायचं हे मॅनेजमेंटही शिका. नोकरी करून घर कसं सांभाळायचं, संसार कसा सांभाळायचा. आणि आजकाल काय झालं आहे, जॉईंट फॅमिली नसते. आणि आता झालं आहे असं की दोघंच जरी राहत असेल तर मग काय मोलकरण्या लावायच्या सगळ्यांना. स्वयंपाकाला बाई, भांड्यांना बाई, झाडझुडीला बाई, पोछायला बाई, सगळ्याला बाई असते. त्याच्यामुळे मग त्यांना गरजच नसते कशाची. पण असं करू नका. 4 पदार्थ आपल्यालासुद्धा आले पाहिजेत. तेव्हा तुम्ही आणि जर जॉईंट फॅमिली असेल तर तिथे तुम्हाला जर राहायचं असेल तर तिथेसुद्धा तुम्हाला राहताना सगळ्यांना आपलंसं करून राहता आलं पाहिजे. म्हणून सगळं शिकून घ्या आधी आणि मग बोहल्यावर चढा. म्हणजे त्यात तुम्हालाही समाधान मिळेल आणि सासूच्या लोकांना समाधान मिळेल आणि आईवडिलांनाही तुमचं कौतुक राहील की आमची मुलगी एवढं सगळं करूनही तिला सगळं येतं. CA झालेल्या, डॉक्टर झालेल्या सगळ्या मुलींनासुद्धा सगळं काही येतं. वकील झालेल्या, मी स्वतः वकील आहे. सगळ्यांना सगळं येतं. त्याच्यामुळे आपणही ते सगळं शिकलं पाहिजे, केलं पाहिजे. आपल्याबद्दल प्रेम वाटेल, आपुलकी वाटेल, असं सगळ्यांशी आपल्याला वागणं जमलं पाहिजे. आणि असं म्हणतात की कोणाला जिंकायचं असेल तर त्याचा मार्ग पोटातनं जातो. मग तो पोटातनं जाण्यासाठीच हे सगळं शिकणं गरजेचं आहे. तेव्हा शिका, छान मोठे व्हा, आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंदी ठेवा. धन्यवाद.